सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला 22 कडून पहिला चेंडू मात्र डॉट येतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल आता 22ला देखील आता कमबॅक करायला लागेल कारण कुठेतरी पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा पडल्यानंतर आता कुठे कमबॅक करतोय गोलंदाज भावेश. पुन्हा एकदा फिरून मारण्याच्या प्रयत्नात डॉट चेंडू पाहायला मिळतो. आता मात्र कुठेतरी कमबॅक करतो विपुल आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तिसरा चेंडू आता मात्र कट करण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतो. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला खांदा स्टेप पडून. तिसरा फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला निखिल. शांत बसायचं कांदा स्टीम भाकरीचा पडत आपण कृपया शांत बसायचं. चौथा चेंडू मात्र खणून मारण्याचा प्रयत्न डॉट चेंडू पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी करतो भावेश आपल्या संघासाठी. पाचवा चेंडू भावेश घेऊन येणार. पाचवा चेंडू देखील स्विंग अँड मिस होतोय. हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी करतो भावेश आपल्या संघासाठी. आता कुठेतरी कमबॅक करतोय कांडास टीम कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा फुटल्यानंतर 5 चेंडू आपल्याला चांगले हाताळताना पाहायला मिळतोय भावेश. शेवटचा चेंडू घेऊन येतोय. हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला भावेशच्या माध्यमातून. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 16 धावा. ही ओव्हर मात्र मॅडनवर निघाले. एकदा जोरदार टाळल्या होत्या कांडा संघ. आपल्या भावेशसाठी त्यांनी आपल्या टीमसाठी चांगले मॅडनवर काढलेले आहे. आता येणारे 4 ओव्हर आणि धावसंख्येची गरज आहे. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये धावसंख्येची गरज असेल